HT न्यूज इंडिया, सच के साथ। हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई, जवळपास 50 दुचाकींवर कारवाई। हिंगणघाट शहरात नुकत्याच झालेल्या 3 अल्पवयीन विद्यार्थिनींच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने संपूर्ण हिंगणघाट हादरले आहे। या घटनेनंतर अल्पवयीनकडून होणारे वाहन चालकत्व आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात हिंगणघाट पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक, कर्मचारी तसेच वाहतूक शाखेच्या पथकाने शहरातील विविध भागात धडक कारवाई सुरू केली आहे। आज वाहतूक शाखेच्या माध्यमातून जवळपास 50 दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली। ही कारवाई केवळ दंडात्मक नाही, तर अपघात होण्यापूर्वी धोका रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। 3 निष्पाप विद्यार्थिनींचे जीव गमावल्यानंतर आता तरी समाजाने जागे होण्याची गरज आहे। विशेषतः पालकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे। अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी वाहन चालविण्यास कायदेशीरदृष्ट्या पात्र नसताना त्यांच्या हातात दुचाकीची चावी देणे म्हणजे त्यांच्या जीवाला आणि रस्त्यावरच्या इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे होय। मुलाने नियम मोडला म्हणून पोलिसांवर नाराजी व्यक्त करण्यापेक्षा त्याने नियम का मोडला याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे। दरम्यान पोलिसांच्या कारवाईचे काही व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतील तर काही क्षणांच्या प्रसिद्धीसाठी नियमभंगांचे समर्थन करणे निश्चितच योग्य नाही। लाईक्स आणि व्ह्यूज मिळवता येतील, पण गमावलेला जीव परत आणता येत नाही। पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र अपघात झाल्यानंतर पोलीस कुठे होते असा सवाल करण्याऐवजी अपघात होण्यापूर्वी पोलीस रस्त्यावर उतरले असताना त्यांच्या मोहिमेला सहकार्य करणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे। 3 मुलींचे जीव परत आणता येणार नाहीत, मात्र त्यांच्या मृत्यूतून समाजाने धडा घेतला आणि भविष्यातील एखादा जीव वाचला तर हीच त्या दुःखातून निर्माण झालेली खरी समाज जागृती ठरेल। हिंगणघाट पोलिसांची ही कारवाई दहशत निर्माण करण्यासाठी नाही, तर पुढचा एखादा अपघात आणि पुढच्या एखाद्या कुटुंबाचा आक्रोश थांबवण्यासाठी आहे। पोलिसांना विरोध नको, सहकार्य हवे। चुकीच्या रील्सला प्रसिद्धी नको, जबाबदार जनजागृती हवी। अल्पवयीनच्या हातात दुचाकी नको, त्यांच्या हातात सुरक्षित भविष्य हवे। 3 मृत्यू पुरेसे नाहीत का? आता तरी आपण जागे होणार का? ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।